प्रिय बच्चों, आज हम 5वीं कक्षा का अभ्यास 29 कहानी कौवा और लोमड़ी ನಾವು ಇವತ್ತು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತದ್ದು ಅಭ್ಯಾಸ 29 ಒಂದು ಕತೆ ಕಾಗೆ ಮತ್ತು ನರಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದು ಯಾವ ತರಗತಿಯ ಅಭ್ಯಾಸ ಅಂತಂದ್ರೆ 5ನೇ ವರ್ಗದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಕಹಾನಿ ಕೌವಾ ಔರ್ ಲೋಮಡಿ ಕಾಗೆ ಮತ್ತು ನರಿ ಅಂತಕ್ಕಂತ ಈ ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ. ಅಭ್ಯಾಸ 29 अभ्यास 29 ಅಂತಂದ್ರೆ 29 कहानी कौवा और लोमड़ी. कौवा और लोमड़ी. तो कहानी इस शब्द का अर्थ ये होते हैं कहानी कते. कौवा कागे ಮತ್ತು लोमड़ी नरी. अभ्यास 29 कहानी कौवा और लोमड़ी. तो ऊपर दिए गए चित्रों को देखिए और दिए गए ढांचे के आधार पर कहानी लिखिए. तो यहाँ इस अभ्यास में 4 चित्र दिए गए हैं. आपके पास किताब है तो किताब खोलिए और चित्रों को पहला पहचानिए. तो पहला चित्र में एक लड़की रोटी खा रही है और खिड़की के दरवाजे के ऊपर कौवा बैठा है. और दूसरे चित्र में कौवा रोटी लेकर उड़ रहा है. तीसरे चित्र में पेड़ के नीचे लोमड़ी है. और नंबर 4 के चित्र में लोमड़ी के मुंह में रोटी है. तो बच्चों, तो इस चित्र को पहचानते ही और दिए गए ढांचे को पढ़ते ही हम यहाँ इस कहानी को आसानी से लिख सकते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ 4 ಚಿತ್ರಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ಗುರುತಿಸ್ರಿ. 1ನೇ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹುಡುಗಿ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ತಿಂತಾ ಇದ್ದಳು. ಕಿಟಕಿಯ ಬಾಗಿಲ ಮೇಲೆ ಕಾಗೆ ಕುಂತದ. ಇದು 1ನೇ ಚಿತ್ರ. 2ನೇ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಕಾಗೆ ಆ ಹುಡುಗಿ ಹತ್ರ ಇದ್ದಂತ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ತಗೊಂಡ ಹಾರತಕ್ಕಂತ ಚಿತ್ರ. 3ನೇದ್ರಾಗ ಏನಿತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಗಿಡದ ಕೆಳಗಡೆ ನರಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಚಿತ್ರ. 4ನೇ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನರಿ ತನ್ನ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತ ಚಿತ್ರ. तो सभी जो चित्रों को हम देखकर और दिए गए ढांचे के आधार पर हम यहाँ कहानी लिख सकते हैं. तो ढांचे क्या है? एक कौवा, एक लड़की के पास रोटी. कौवा रोटी ले गया, पेड़ पर बैठा. नीचे एक लोमड़ी. लोमड़ी ने कहा, कौवा भाई तुम बहुत मीठा गाते हो, तो एक गाना सुनाओ. कौवा काव काव करने लगे, रोटी गिर गई और लोमड़ी ने रोटी ले ली. यहाँ इस ढांचे हैं, तो इस ढांचे के आधार पर और चित्रों को देखकर हमें कहानी रचना करना है. तो यहाँ बच्चों देखिए, तो मैं यहाँ कहानी आप लोगों के लिए बताती हूँ. कौवा और लोमड़ी. तो कौवा कागे और ಮತ್ತು ಲೋಮಡಿ ನರಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಥೆಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದು ಯಾವುದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು? ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತ ಚಿತ್ರಗಳ ಆಧಾರ ಒಂದು, ಇನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ತಂತ್ರ ಚೌಕಟ್ಟು ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ, ಆ ಚೌಕಟ್ಟಿನ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಆ ಎರಡನ್ನ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಕಥೆಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಕೊಟ್ಟಂತಹ ಢಾಂಚೆ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಓದಿ ನಿಮ್ಗೆ ತೋರಿಸಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಗೆ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಹಿಂದಿ ಒಳಗ? ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ನಿಮಗೆಲ್ಲ ಪೂರ್ಣ ವಿವರಣೆ ಮಾಡ್ತೇನೆ, ಆ ನಂತರ बोर्ड ಮೇಲೆ ಬರೆಸ್ತೀನಿ. एक कौवा, तो ढांचे के आधार पर हमें यहाँ कहना है कौवा और लोमड़ी कहानी. एक कौवा खिड़की के दरवाजे के ऊपर बैठा था और एक लड़की के पास रोटी थी और लड़की खिड़की में खड़ी होकर रोटी खाने लगी. तो कौवा रोटी को देखते ही खाने लगी. तो कौवा रोटी को देखते ही रोटी लेकर उड़ गया और रोटी लेकर यहाँ कौवा एक पेड़ पर बैठ गया. पेड़ के नीचे एक लोमड़ी था.
कौन था? पेड़ के नीचे एक लोमड़ी था। तो कौवे के मुंह में रोटी को देखा और लोमड़ी ने क्या किया? एक उपाय किया। क्या उपाय है? तो कौवा भाई तुम बहुत मीठे गाते हो, तो एक बार गाना सुनाओ। तो कौवे के मुंह में रोटी है, तो कौवा भूलते हैं मेरे मुंह में क्या है? रोटी है। तो कौवा भूल कर क्या करते हैं? गाना गाते हैं। कैसे? काव काव करते हैं। करते ही कौवे के मुंह में जो रोटी था, रोटी कहाँ गिर गया? नीचे गिर गया। और पेड़ के नीचे कौन था? लोमड़ी था। और लोमड़ी क्या किया? वह रोटी को लेकर वहां से चला गया। तो यही तो इस कहानी है। तो हम ढांचे के आधार पर ऐसे कहानी लिख सकते हैं। तो मैं एक बार कन्नड़ में भी बताती हूँ। तो बच्चों यहाँ देखिए, मैं एक बार हिंदी में बताती हूँ और इसके बाद जो कन्नड़ में। तो एक कौवा खिड़की के दरवाजे के ऊपर बैठा था। ಒಂದು ಕಾಗೆ ಕಿಟಕಿಯ ಬಾಗಿಲಿನ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಅವಾಗ ಒಬ್ಬ ಹುಡುಗಿ ಕಿಟಕಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲೇಟ್ನಾಗ ರೊಟ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಳು? ಅದನ್ನ ತಿಂತಾ ಇದ್ಳು. ಏಕ್ ಲಡ್ಕಿ ಕೆ ಪಾಸ್ ರೋಟಿ ಥಿ. ಒಂದು ಹುಡುಗಿ ಹತ್ರ ಕೈ ಒಳಗೆ ಏನಿತ್ತು? ರೊಟ್ಟಿ ಇತ್ತು. तो लड़की खिड़की में खड़ी होकर रोटी खाने लगी. ಹಾಗಾದ್ರೆ ಹುಡುಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು? खिड़की ಒಳಗೆ ನಿಂತ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ತಿಂತಾ ನಿಂತಿದ್ಲು. तो कौवा रोटी को देखते ही रोटी लेकर उड़ गया. ಹಾಗಾದ್ರೆ ಕಾಗೆ ಏನು ಮಾಡ್ತದ? ಅಲ್ಲಿ ಆಕಿ ಕೈ ಒಳಗೆ ಇದ್ದಂತ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ಖಿಡಕಿ ಬಾಗಿಲ ಮೇಲೆ ಕುಂತ ನೋಡಿತ್ತದು. ಅವಾಗ ಅದೇನ್ ಮಾಡ್ತೈತೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಅಲ್ಲಿ ಆಕಿ ಕೈ ಒಳಗೆ ಏನು ತಿಂತಾ ಇದ್ದಾಳಲ್ಲ, ಆ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ಕಿತ್ಕೊಂಡ ದೂರಕ್ಕೆ ಹಾರಿಬಿಡ್ತದ. ಹೌದು, ಕೌವಾ रोटी को देखते ही रोटी लेकर उड़ गया. ಕಾಗೆ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಅದನ್ನ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಿ? ಎತ್ತರಕ್ಕ ಹಾರಿಬಿಡ್ತದ, ದೂರಕ್ಕ ಹಾರಿಬಿಡ್ತದ. तो रोटी लेकर कौवा एक पेड़ पर बैठ गया. ಆ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ಕಾಗೆ ಎಲ್ಲಿ ಕುಂತಿತ್ತಂದ್ರ ಒಂದು ಮರದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೋತು. तो यहाँ पेड़ के नीचे एक लोमड़ी था. पेड़ पर कौन था? कौवा था. पेड़ के नीचे लोमड़ी था. ಹಾಗಾದ್ರೆ ಗಿಡದ ಮೇಲೆ ಯಾರು ಕುಂತಿದ್ರು? ಕಾಗೆ ಕುಂತಿತ್ತು. ಗಿಡದ ಕೆಳಗೆ ಯಾರಿದ್ರು? ಲೋಮಡಿ, ನರಿ ಇತ್ತು. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ನರಿ ಕಾಗೆಯ ಬಾಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ನೋಡ್ತದ. ಅವಾಗ ನೋಡಿ ಲೋಮಡಿ, ನರಿ ಇದ್ರದ ಬುದ್ಧಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಟ್ಟದ್ದು. ಅವಾಗ ನರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತದ? ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನ ಮಾಡ್ತದ. ಲೋಮಡಿ ಏಕ್ ಉಪಾಯ ಕಿಯಾ और कौवे से कहा, कौवा भाई तुम बहुत मीठे गाते हो, तो एक बार गाना सुनाओ. ಅವಾಗ ಹೇಳ್ತದ, ಕಾಗೆಯನ್ನ ನೀ ಮತ್ತೆ ಬಹಳಷ್ಟು ಮಧುರವಾಗಿ ಹಾಡ್ತಿ ಅಂತ ಒಂದ್ಸಲ ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ಹಾಡಿ ತೋರಿಸು ಅಂತಂದ ಆ ನರಿ ಹೇಳ್ತದ. ಅದ್ರ ಮಾತು ಕೇಳಿ ಕಾಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತದ ನೋಡ್ರಿ. तो कौवा काव काव करने लगा तो रोटी नीचे गिर गई. ಆ ನರಿ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿ ಕಾಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತದ? ತನ್ನ ಬಾಯಿಯೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ಮರೆತ ಅಲ್ಲಿ ಹಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತದೆ. ಹಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕಾವ್ ಕಾವ್ ಅಂತ ಆವಾಜ್ ಮಾಡ್ತದ. ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಅದೇನಾಗ್ತೈತಿ? ಅದ್ರ ಬಾಯಿಯೊಳಗಿದ್ದಂಥ ರೊಟ್ಟಿ ಎಲ್ಲಿ ಬೀಳ್ತದ? ಕೆಳಗೆ ಬೀಳ್ತದ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಯಾರಿದ್ರಲ್ಲಿ? ನರಿ ಇತ್ತು. ಹಾಗಾದ್ರೆ ತೊಲಗೆ तो रोटी नीचे गिर गई. ಅದು ಹಾಡಿದ ತಕ್ಷಣ ರೊಟ್ಟಿ ಏನಾಗ್ತೈತಿ? ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ಬಿಡ್ತದ. तो लोमड़ी ने गिरा हुआ रोटी को लेकर वहां से चला गया. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಒಂದು ನರಿ ಬುದ್ಧಿ ಎಂತಾದ್ ನೋಡ್ರಿ. ಯಾಕಂತಂದ್ರ ಪಂಚ್ ಹಾಕಿ ಕುಂತಿತ್ತು ಅದು. ಅವಾಗ ಅದೇನ್ ಮಾಡ್ತೈತಿ? ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಂತ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ತಗೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಪರಾರಿಯಾಗ್ಬಿಡ್ತದ. ಇದು ಕಹಾನಿ, ಇದು ಕತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಿದ್ವಿ? ಈಗ ಚಿತ್ರಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ಚೌಕಟ್ಟಿನೊಳಗೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ವಾಕ್ಯಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕಥೆಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಈ ರೀತಿಯಾಗಿ. ಇನ್ನ ಇದು ನಿಮಗ ಬರೆದು ತೋರಿಸ್ತೇನೆ ನೋಡ್ರಿ. कहानी कौवा और लोमड़ी. एक कौवा खिड़की के ऊपर बैठा था. एक कौवा खिड़की के ऊपर बैठा था. एक लड़की एक कौवा खिड़की के ऊपर
बैठा था। एक लड़की खिड़की में खड़ी होकर, एक लड़की खिड़की में खड़ी होकर रोटी खा रही थी। तो लड़की खिड़की में खड़ी होकर रोटी खा रही थी। तब कौवा रोटी को देखते ही रोटी लेकर उड़ गया। तब कौवा रोटी को देखते ही रोटी लेकर उड़ गया। कौवा क्या करता है? कौवा रोटी को देखते ही रोटी लेकर उड़ गया। तो एक पेड़ के, इसके बाद जो कहानी है, कौवा एक पेड़ के पर बैठ गया। तो एक कौवा क्या करता है? कौवा एक पेड़ पर बैठ गया। तो पेड़ पर बैठ गया और पेड़ के नीचे एक लोमड़ी था। पेड़ के नीचे एक लोमड़ी था। पेड़ के नीचे कौन था? एक लोमड़ी था। तो लोमड़ी रोटी को देखते ही लोमड़ी कौवे के मुंह में रोटी देखते ही एक उपाय किया। क्या उपाय है? तो लोमड़ी ने कहा, कौवा भाई तुम बहुत मीठे गाते हो। तो एक बार गाना सुनाओ। तो कौवा काव काव करने लगा। रोटी नीचे गिर गई। और गिरा हुआ रोटी को लेकर वहां से लोमड़ी चला गया। एक ही अंतिम वाक्य है। तो यहाँ देखिए, एक कौवा खिड़की के ऊपर बैठा था। एक लड़की खिड़की में खड़ी होकर रोटी खा रही थी। तब कौवा रोटी को देखते ही रोटी लेकर उड़ गया। कौवा एक पेड़ पर बैठ गया। पेड़ के नीचे एक लोमड़ी था। लोमड़ी कौवे के मुंह में
रोटी देखते ही एक उपाय किया। लोमड़ी ने कहा, कौवा भाई तुम बहुत मीठे गाते हो, तो एक बार गाना सुनाओ। तो कौवा काम करने लगा, रोटी नीचे गिर गई। तो गिरा हुआ रोटी को लोमड़ी ले ली। तो गिरा हुआ रोटी को लोमड़ी ले ली। तो यहाँ इस कहानी ऐसे है कौवा और लोमड़ी का कहानी। ಹಾಗಾದ್ರೆ ಅಭ್ಯಾಸ 29 ಕಹಾನಿ ಕತೆ ಕಾಗೆ ಮತ್ತು ನರಿ ಈ ಕತೆ ಯಾವ ರೀತಿ ಬರ್ತದ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ನೋಡಿದಿರಿ। ನೀವು ಇದನ್ನ ವಿಡಿಯೋವನ್ನ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮೊದಲು ಪುಸ್ತಕ ಒಳಗೆ ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕು। ಅದಾದ ನಂತರ ನಾ ಹೆಂಗೆ ಬರ್ದೇನಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳೇನಲ್ಲ ಅದನ್ನ ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ಅಷ್ಟು ಫೇಸ್ಬುಕ್ನಾಗ ಬರಿಬೇಕು। ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನ ಕಂಠಸ್ಥ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ನಾವು ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಪಾಠದೊಂದಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ। ಧನ್ಯವಾದಗಳು।